हाय फ्रेंड्स, तर चला आता मी जालना जिल्ह्याचे तुम्हाला पोलीस भरतीचा जो आज झालेला पेपर आहे 15 मार्च 2026 रोजी त्याचं मॅथ्सचं गणिताचं जे एक्सप्लेनेशन आहे विथ सॉल्युशन ते पण एकदम डिटेलमध्ये समजून सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ बघायचा असेल तर बघू शकता. आणि आता मी छत्रपती संभाजीनगरचा पोलीस भरतीचा पेपर घेऊन येत आहे, तर हा पण तुम्ही व्हिडिओ बघा. जर तुम्ही पेपर दिलेला असेल तर नक्कीच तुमचं उत्तर बरोबर आहे किंवा नाही ते तुम्ही क्रॉस चेक करू शकता. तर चला मित्रांनो, चला सॉल्व करूया आपला पेपर वेळ न घालवता. तर इथं काय प्रश्न काय म्हणतोय बघा, 25,700 या व्यवहारी अपूर्णांकाला दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. आता दशांश अपूर्णांकात आपल्याला रूपांतर करायचं आहे कशाचं, दिलेल्या संख्येचं. आता दिलेली संख्या काय आहे बघा, दिलेली संख्या आपल्याला ही आहे. तर याचं काय करायचं आहे तुम्हाला, व्यवहारी अपूर्णांक आहे तर याचं रूपांतर लिहिलं तर खालीलपैकी कोणतं यायचं, व्यवहारी अपूर्णांकाला दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. तर आता आपण याला कसं लिहू शकतो, 25 + 6/100 लिहू शकतो. तर हो, तर 25 जसेच्या तसे राहील प्लस, आता 2 शून्य आहे म्हणून 0.2 अंकानंतर पॉईंट द्या, 25 + 0.6 हे झालं आपलं ऑप्शन क्रमांक ए. आपलं हे उत्तर बरोबर आहे. तर भावड्या, जर कळलं का तुला, एकदम सोपा प्रश्न होता. पहिलाच प्रश्न एकदम सोपा, छत्रपती संभाजीनगर. आता चल दुसरा प्रश्न करू. एका आयताची लांबी 20 मीटर आहे व रुंदी 12 मीटर आहे, तर त्याच्या आयताची परिमिती किती. चल मित्र, आता तुला मी सगळं समजून सांगतो. आता आयत आहे तर आयत तू काढला, ओके, आयत काढला. आयत मध्ये त्याने काय म्हटलंय, त्याची लांबी किती, 20 मीटर. आता ही 20 मीटर लांबी झाली आणि त्याची रुंदी किती, 12 मीटर. तर ही त्याची 12 मीटर रुंदी झाली. तर तुला माहित आहे का मित्रा, परिमिती म्हणजे काय, परिमिती म्हणजे बाउंड्रीज पकड तू सरळ सरळ. या बाउंड्रीची तुला बेरीज करायची मित्रा. त्या बाउंड्रीची बेरीज करायची. तर ही 20 आहे, तर ही आहे त्याचं तुला माहिती आहे, त्याची समोरची बाजू पण 20 असेल आणि याच्या समोरची बाजू म्हणजे ही 12 असेल. ओके, लांबी 20 आणि रुंदी 20. आता तू ऍडिशन कर. ऍडिशन काय कर, तुला जेवढ्या बाजू दिसत आहे तेवढा, 20 + 20 + 12 + 12 तुझी किती झाली, 40 + 12 आणि 12 24 किती झाली, 64. ज्या मित्राला काहीच येत नाही अशा मित्रांना पण समजेल या भाषेमध्ये मी तुम्हाला डिटेल सॉल्युशन देतोय मित्रांनो. तर आपलं उत्तर किती आलं, आपलं उत्तर आलं एकदम 64. ओके, आता प्रश्न तिसरा बघ. अरे बघ, काळजी करू नको, सगळं सॉल्युशन मी तुला देईल. तर याच्यामध्ये काय दिलंय, पर्यायी अचूक उत्तर आहे. खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे ते तुला सॉल्व्ह करायचं आहे. 9 आणि 4 किती होता, पहिला ऑप्शन बघ. 9 + 4 किती होतात, 13. 13 > 12. म्हणजे त्याचं म्हणणं काय, हे 12 ही संख्या 13 पेक्षा मोठी आहे. तर हे बरोबर आहे का रे, तुला कळतं का काही, हे बरोबर कसं असेल. तर बघ, 13 ही मोठी आहे 12 पेक्षा, याचं तोंड 13 कडे पाहिजे, म्हणजे हे बरोबर आहे. हे आपलं लिहिलेलं चुकीचं आहे, म्हणजे ऑप्शन नंबर ए आपलं चुकीचं आहे. आता ऑप्शन नंबर बी बघ. बी मध्ये काय लिहिलं ते ना, 338 ही मोठी आहे 338 पेक्षा. आता तू एवढ्यात तुला समजणार नाही की बाबा हे बघ, 138 ही बरोबर आहे 138च्या, म्हणजे आपलं हे पण ऑप्शन चुकीचं आहे. आता ऑप्शन नंबर 3 बघ. ऑप्शन नंबर 3 मध्ये काय म्हणलंय, 23 + 4. 23 + 4 म्हणजे किती, 27 = 4 + 23. त्यांनी काय करायला फिरून गेलं, 23 + 4 आणि ते 4 + 23, 27 = 27. हे आपलं बरोबर आहे का, तर हो, आपलं हे बरोबर आहे मित्रा. 27 = आपले 27 येत आहे. आता ऑप्शन क्रमांक डी बघ. 15
हे मोठे आहे 9 + 7 पेक्षा, म्हणजे किती 9 + 7 किती होतात 16. तर बघ आता इथे पण त्यांनी चुकी केली, 16 हे 15 पेक्षा तर मोठे येईल ना, तर त्याचं चिन्ह असं पाहिजे होतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 पण आपलं काय झालं चुकलेलं आहे. म्हणजे आपलं करेक्ट ऑप्शन किती आलं, ऑप्शन क्रमांक सी. बघ मित्रा, अशा प्रकारे आपण सॉल्व्ह केलेलं आहे. एकदम सोपे सोपे प्रश्न आहे मित्रा. तुला इथे पेन घ्यायची गरज नव्हती. 9 + 4 13 दिसतंय तुला, आणि 12कडे तोंड हे ऑप्शन कटलं. 138 = 138 हे पण ऑप्शन कटलं. आता इथं बघ 23 + 4 27, 27 + 27 = 27 येत आहे. हे आपला ऑप्शन बरोबर आहे. तर अशा प्रकारे तू सॉल्व्ह करू शकतो. तर आता पुढचा प्रश्न बघ. पुढचा प्रश्न काय म्हणतोय, 19,315 भागीला 1,000 या व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. तर याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे तर हे एकदम सोपं आहे. बघ आपलं संख्या किती आहे 19,315. 19,315 भागीला किती आहे 1 2 3 1000. तर इथं किती शून्य आहे 1 2 3 3 शून्य आहे ना. चल बघ संख्या जशीच्या तशी लिहिली. आता 3 शून्य आहे तर भागीला 3 1,000 आहे ना, तर 1 वर किती 3 शून्य आहे. तर 3 अंक सोड इकडून बरं, इकडून नको सोडू. इकडून सोडलं तर घोळ होईल. इकडून सोडायचं कधी पण. तू लिहितो उजव्या हाताने तर उजव्या हाताकडून सुरुवात कर. 5 म्हणजे 1 2 3 म्हणजे आपला पॉइंट कुठे येईल 19च्या नंतर. म्हणजे उत्तर किती झालं 19,315. तर हे आपलं ऑप्शन क्रमांक ए हे बरोबर आहे. बावड्या कळलं का तुला. चल बघ, चल पुढचा प्रश्न घ्या. आता पुढचा प्रश्न काय म्हणतो, अजबराने विहिरीवर मोटर पंप बसवण्यासाठी दशादशी 10 दराने बँकेकडून ₹20,000 घेतले. एका वर्षानंतर त्या बँकेला किती रक्कम द्यावी लागेल. त्याचं म्हणणं काय, एका वर्षानंतर त्या बँकेला किती रक्कम द्यावी लागेल. तर बघ एकदम सोपं आहे मित्रा. त्याने किती रुपये घेतले होते बघ. आता तू गेला बँकेत, तुला मोटर बसवायची आहे. मोटर बसवायची आहे म्हणल्यानंतर तुला पैसे तर लागणारच. तर पैसे लागणार आहेत मित्र. तर त्याने काय केलं ₹20,000 कर्ज घेतलं. तर ₹20,000चं व्याज दर किती आहे 80 वर्षाला. तर 20,000 लिहि तुझे. आपल्याला माहित आहे दशादशी किती दराने घेतले त्याने. दर किती आपला 8%. व्याजचं सूत्र जर तुला माहित असेल सरळ व्याज, तर मुद्दल गुणिला दर. सॉरी इकडे नाही लिहित मी, खाली लिहून देतो तुमच्यासाठी. चला इथेच लिहितो, इथं येईल तुम्हाला. व्याज काढायचं आहे तुम्हाला. तर बघा मुद्दल गुणिला दर गुणिला वर्ष भागीला 100 हे झालं आपलं. हे आपली मुद्दल किती त्याला 20,000. ओके. त्याच्यासाठी त्याला दर किती आहे 8%. आणि वर्ष किती एका वर्षासाठी म्हणलं तर गुणिला 1 भागीला 100. तर बघ हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, राहिले किती तुझे 200 गुणिला 8 राहिले. तर आता हे 2 शून्य जसे तसे ते 8 दोन्ही किती होतात गुणाकार करायचा 16. तर आपलं किती उत्तर आलं 1600. त्याचं व्याज आलं. पण त्याला किती रक्कम द्यावी लागेल. त्यांनी एकूण रक्कम विचारली आहे. आपली मुद्दल तर त्याला द्यावीच लागेल ना. मुद्दल किती आपली 20,000. ओके. आणि त्याला द्यावी किती लागते 1600 व्याज त्याच्यावरती. म्हणजे हे तुला प्लस करायचे. तर किती आलं हे 0,0612 एवढे रुपये त्याला बँकेला द्यावे लागेल. ओके. 21,600 रुपये. म्हणजे तिची मुद्दल 20,000 आणि 1,600 रुपये त्याचं व्याज. तर ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर बरोबर आलं भावड्या. चल बघ पटापट दुसरं गणित बघ. चल अशाच प्रकारे मी तुम्हाला सगळ्या जिल्ह्यांचे सॉल्युशन, तुम्ही कमेंट करा फक्त कोणत्या जिल्ह्याचं देऊ. तुम्हाला त्या जिल्ह्याचं सॉल्युशन विथ एक्सप्लेनेशन मी देऊन टाकेल. मला रिझनिंग पण घ्यायचं आहे. तर चला आता पुढची क्वेश्चन बघा. 195 312 546 या महत्तम सामायिक विभाज्य काढा. आता त्याचं म्हणणं काय की याचा मसावी काढायचा आहे. 195 312
आणि 546. तर याचा त्याचा मसावी काढायचा आहे. मसावी कसं काढायचा मित्र बघ, 100 येत नसेल तुला तर मी सांगतो. 195 आहे, 195ला कशाने भाग जाईल, शेवटचे अंक 5 आहे तर 5ने भाग देऊन टाक. सरळ सरळ अगोदर 5ने भाग दिला तर 5 त्रिक 15 झाले, उरले किती 4, 5 7 35 झाले, 5 1 5 त्रिक 15 झाले, उरले 4, 5 9 45. मित्र इथं 39 येईल ना. बघ इथं किती येईल, 4 उरले ना, 5 त्रिक 15, 15 नंतर उरले 4, 5 9 45. तर हे झाले 195चे फॅक्टर. आता याचे पण अवयव पाडून घे. कशाचे, 312चे. आता 312 आहे म्हणल्यानंतर याला कशाने 4ने भाग जातो का बघ. चल जातो 4ने भाग, 4ने भाग देऊन टाक. 4 1 4 7 28. ओके, 7 आले, उरले किती 4 8 32. आता हे झाले किती 78. आता तुला माहिती आहे परत 78ला 78ने कशाने भाग जातो, 2ने देऊन टाक. 78ला 2ने भाग देऊन टाक. तर आपण इथं देऊन टाकू. इथं 4 गुणिला 2 गुणिला 2ने जर दिलं तर काय होईल, 3ने देऊन टाकू आपण. 3ने 3 2 7, 3 सका 18. सॉरी, चुकतंय आपलं, काहीतरी चुकतंय. थांबा, 312 आहे ना. जर परत आपण भाग दिला 5 गुणिला 3ने भाग जातो ना. 3 1 3, 3 त्रिक 9, 13. आता याला कितीने भाग देऊ आपण, 8ने द्यायचं का. चला 8ने देऊन टाकू. 8 त्रिक 24, 8 त्रिक 24 आणि नंतर किती 24 मधून किती उरले 7, 8 9 72. आता परत याला कशाने 3ने जर भाग दिला आपण तर हे 13 त्रिक 39 हे होतात. आता राहिलं किती आपलं, आपण काय कशाचे अवयव पाडले, कुठं गेले गणित. 195, 312 आणि 546. आता 546चे अवयव पाडायचे. 546ला कशाने भाग जातो बघ. तुला काहीच करत नसेल, शेवटी सम संख्या आहे ना, तर तू 2 देऊन टाका अगोदर. नाही तर तू 8 8 5 8 सकम 48, 8 सकम 48. चल जाऊ दे, 8ने नाही जात, 2ने देऊन टाक. 2ने दिलं, 2 2 4, 2 7 14, 2 त्रिक 6. आता याला 3ने भाग जातो का बघ. आता याला 3ने भाग जाईल तर याचा अवयव काय येईल, याला 3ने भाग देऊन टाक. 3 9 27, 3 1 3. आता परत 91ला भाग जातो कशाने, सतरा त्रिक 13 2 26, 33 49, 43 52, 13 5 65, 13 सकम 78 आणि 13 7 91. तो म्हणजे याला 7 गुणिला 13. तर याला भाग गेला 13ने. तर बघ आता तुला मसावी म्हणजे काय, महत्तम सामायिक विभाज्य. बघ आता याच्यामध्ये तुला 13 आणि 3ची पेअर दिसते. 13 आणि 3 कॉमन आहे, ही 3 आणि ही 13. तर म्हणजे मसावी काय, 3 गुणिला 13 म्हणजे किती येईल, 13 त्रिक 39. 39 उत्तर आहे का आपलं, तर आहे, ऑप्शन क्रमांक डी. तर हे झालं मित्र तुझं उत्तर. ओके, चल घे पटापट पुढचा क्वेश्चन घे.
पुढचा क्वेश्चन काय म्हणतो 3x मायनस 11y. आता 3x आहे मायनस 11y इज इक्वल टू, अरे सॉरी हा, त्याचं म्हणणं काय, चल बघ इथं काय म्हणणं आहे 3x मायनस 11y, 3x आहे मायनस 11y कंस पूर्ण वजाला 17x प्लस 13y, 17x प्लस 13y. तर तुला याचं उत्तर काढायचं आहे. तर बघ ब्रॅकेट काढून टाका, 3x मायनस 11y मायनस 17x. आता हे मायनस ब्रॅकेट काढतोय आपण, कंस काढतोय म्हणजे प्लस येतं, हे किती होईल मायनस 13y. आता तुला माहिती आहे x आणि 3x मायनस 17x मायनस 11y मायनस 13y, y ची आणि x ची ज्या संख्या होत्या ते मी एकत्र केल्या. आता तुला माहिती आहे 17 मधून 3 गेले किती उरतं रे मित्रा, 17 मधून 3 गेले तर 14 आणि x म्हणजे मायनस 14 उरले इथं. आणि इथं मायनस किती होईल, आता हे y जसंच तसं आहे, 11 आणि 13 किती होतात 24. ओके, तर तू काय कर, -2 जर तू कॉमन काढलं, -2 कॉमन काढतोय तर इथं किती येईल 7x प्लस 12y. तर हे ऑप्शन आहे का बघ तिथं, 7x प्लस 12y, ऑप्शन डी इथं y आहे मित्रांनो, 7x प्लस 12y. 7x प्लस 12y हे ऑप्शन येणार नाही मित्र, आपण -2 पण घेतलाय ना, -2 तिथं यायला पाहिजे, म्हणून तुझं ऑप्शन नंबर डी हे बरोबर झालं त्या गणिताचं उत्तर. ओके, चल बघ आता पुढचं एक्झाम्पल बघ फास्ट मध्ये एकदम. मला दुसऱ्या पण जिल्ह्यांचं घेऊन यायचंय. तुम्ही कमेंट मध्ये सांगा कोणत्या जिल्ह्याचं घेऊन येऊ, ज्या जिल्ह्याचे कमेंट जास्त येईल त्या जिल्ह्याचं मी पटकन घेऊन येईल. आता बघा इथं तुम्हाला काय करायचंय, क्यूब रूट काढायचंय, कशाचं घनमूळ काढायचंय 0.125चा. आता बघ घनमुळात किती रे मित्रा 0.125 आहे. आता तुला माहिती आहे, आता हे घनमूळ जसं तसं राहू दे, आता तुला याचा पॉईंट घालवायचा आहे. तर तुला काय करायचं लागेल, 0.125 आहे, पॉईंट नंतर 3 अंक आहे ना, तर तुला त्याच संख्येला काय करावं लागेल, 1000 ने गुणावे लागेल आणि 1000 ने भागावे लागेल, म्हणजे हे वर्गमुळात किती येईल. आता याने 1000 ने गुणला तर तुझा पॉईंट निघून जाईल, 125 राहील आणि खाली 1000 जसेच्या तसे राहील. आता तुला माहिती आहे 125 कशाचा घन आहे रे मित्रा 5चा, आणि 10 कशाचा आहे, आपलं 1000 कशाचा आहे तर 10चा. तर तुझं उत्तर किती आलं 5/10, म्हणजे 5 5, 5 2 10, 1/2, 1/2 म्हणजे किती 0.5. हे तुझं झालं ऑप्शन सी बरोबर. आले तुझे किती मित्र बरोबर आले सांग पटकन कमेंट मध्ये, तुझे बरोबर आले का नाही. चला आता दुसरा घेऊ, दुसरं पेज, ते पेज संपलं आपलं, त्याच्यावर ते सगळे एक्झाम्पल आपण घेतले. दुसरं पेज बघू आता. दुसरं पेज मध्ये काय, राहुलचे वजन त्याच्या लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे. त्याचं म्हणणं काय, राहुलचे वजन किती आहे, त्याच्या लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे. दोघांचे मिळून वजन 63 किलोग्रॅम आहे, तर राहुलचे वजन किती. आता तिने काय सांगितलं, राहुलचे वजन, आता जे विचारलंय त्याच एक्स करायचं, एक्स. राहुलचे वजन त्याच्या लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे. आता आपण काय करू बघा, त्याच्या लहान भावाचं वजन आपण एक्स मानलं, तर राहुलचं वजन किती होईल, राहुलचे वजन त्याच्या लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट होईल, म्हणजे 2x होईल. 2x, आणि दोघांचे मिळून वजन म्हणजे 2x प्लस x इज इक्वल टू किती आहे 63 आहे. तर आपल्याला राहुलचे वजन विचारलंय, तर म्हणजे 3x इज इक्वल टू किती येईल रे मित्रा 63. तर x इज इक्वल टू किती येईल
63 भागीला 3 म्हणजे किती, 3 दोन्ही 6, 3 1 3, म्हणजे त्याच्या लहान भावाचं वजन किती आलं, 21 आलं. पण आपल्याला विचारलं की ते राहुलचं वजन त्याच्या लहान भावाच्या दुप्पट आहे, म्हणजे 21च्या दुप्पट किती होतं रे मित्रा, 42. 21 दोन्ही 42. हे तुझं झालं ऑप्शन भाई ए. चल भाई आता पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न घे फास्ट मध्ये एकदम, झटपट फटाफट. एका त्रिकोणाच्या बाजू 17, 25, 26 सेंटीमीटर आहेत. त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. आता जर तुला माहित असेल तर त्या त्रिकोणाचं जर क्षेत्रफळ वर्गमुळात एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी, हे त्याचं सूत्र आहे मित्रा. इथं एस मायनस सी. तर आता तू म्हणशील यस काय रे, यस हे असतं, तुला दिलेल्या बाजू असतात त्याचा हाफ करायचं असतं, म्हणजे 17 + 25 + 26 भागीला 2. तर 17 किती येईल, 17 + 25 आणि 25 किती होता, 50. 50 आणि 10 किती होत्या, 60. 60 आणि 8 किती होत्या, 68. तर 68 भागीला 2 म्हणजे 3, तुझं 34 हे उत्तर आलं. आता तू म्हणशील हे कसं केलं तुम्ही सर, तर बघ 7 + 5 किती होत्या मित्रा, 7 + 5 होत्या 12. 12 + 6 किती होत्या, 18. 18शी 8 घेतले, हातचा आला 1, तर हातचा 1 आणि 1 2, आणि हे 2 किती झाले 4. 4 आणि हे 2 किती झाले 6. 68 भागीले 2, 2 6, 2 8. तर आपली एच ची व्हॅल्यू किती आली, 34. आता तुला माहित आहे इथं काय करायचंय, यस. आता वर्गमुळात तुला 34, आता यस म्हणजे 34 मायनस ए किती आपली 17. 34 मायनस बी किती आहे 25, आणि तिसरी आहे 34 मायनस 26. हे सगळं वर्गमुळात आहे मित्रा, समजून घेतो. आपल्याला स्पेस कमी असल्यामुळं हे होतंय. आता इथे येईल 34 गुणिला 34 मधून 17 गेले 17. ओके, 34 मधून 25 गेले किती, 5 आणि 4 9. ओके, 34 मधून 26 गेले 4 आणि 4 8. ओके, तर हे बघा आता तुला माहित आहे आपला कोणता क्वेश्चन होता तो, सतरा दोन्ही 34. चल बघ आता तुला माहित आहे हे कसं काढशील तू मित्रा, हे 34 गुणिला, आता हे 4 कसे लिहिशील, 4ला तू असं बाय फॉरगेट करू शकतो ना, 4 गुणिला 2, आणि ह्या 17चा आणि ह्या 2चा जर गुणाकार केला ते किती येईल 34. ओके, हे 9 जसे तसे आणि हे 4 गुणिला जसेच्या तसे. हे बाय फॉरगेशन केल्यानंतर कसं येईल मित्रा, 34 गुणिला 34 आणि हे 9 चौक 36. ओके, आता 34 जर बाहेर आला, 34 वर्गमूळाच्या बाहेर आला तर म्हणजे हा 34चा वर्गच झाला ना, तर बाहेर आल्यानंतर राहील फक्त 34, आणि 6 कशाचा वर्ग आहे तर 36. 34 गुणिला 6, साइन चौक 24, हातचे आले 2, साइन त्रिका 18, 18 आणि 2 204. 204 ऑप्शन आहे का आपलं, बघिते. चल ऑप्शन सी भेटला आपल्याला, सी. ओके, चला कमेंटमध्ये करा तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचं सॉल्युशन पाहिजे. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. 1 नंबर आपल्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमचं सॉल्युशन आहे मित्रांनो. चला बघा आता 204 आपलं ऑप्शन आलं सी. आता पुढचा आहे, आई व मुलगा यांच्या वयांची बेरीज 45 आहे. आता त्यांनी काय म्हणलं, जर आईचं वय आपण x मानलं आणि मुलाचं वय y मानलं तर त्यांच्या वयांची बेरीज किती रे मित्रा, 45. आईच्या वयाच्या दुपटीतून मुलाचे वय वजा केले तर वजा बाकी 54 येते. त्यांनी काय म्हणलंय, आईच्या वयाच्या दुपटीतून, आईचं वय x आहे त्याची दुप्पट किती आहे 2x, त्याच्यातून काय केलं, मुलाचे वय वजा केले, मुलाचे वय y, तर ते y वजा केले आपण, तर उत्तर वजा बाकी किती आली 54 येते. 54 येते. तर त्यांनी काय सांगलंय, तर दोघांचे वय किती,
तर बघ आता आपल्याला x + y 45 आहे, म्हणजे तू इथं काय कर, ऑप्शन असे बघ की ज्याची बेरीज किती येईल, 45 येईल. तर बघ आईचे वय 31 आणि इथं 11 आहे, तर यांच्या वयांची बेरीज किती येते रे मित्रा, 2 आणि 4 42. तर आपलं हे ऑप्शन राहील का, तर नाही, हे कटलं. आता इथं बघ 5 आणि 3 8 48, तर हे राहील का, नाही. आपली त्यांच्या वयांची बेरीज इथं दिले, त्यांच्या वयांची बेरीज 45 येते, तर हे 45 ने 48 येत आहे. तर बघ इथं 40 येत आहे. तर आपल्याला हे गणित सॉल्वच करायची गरज नव्हती, एक्स आणि वाय मानवायचीच गरज नव्हती मित्रा. ऑप्शन मध्येच तू हे सॉल्व करू शकला असता. चल ठीक आहे, मी तुला काढून दाखवतो. तर आपलं एक्स आणि वाय मानलंय ना. चल बघ आता हे समीकरण 1 भेटला, 1 नंबर, हा 1 नंबर झाला आणि हा 2 नंबर समीकरण झाला. तर याच्यातून काय कर, यांची बेरीज करतो. चल बेरीज केली तर काय होईल, हे 3x होईल आणि वाय वाय कॅन्सल होऊन जाईल. तर हे 45 + 54, 5 आणि 4 9 आणि 5 आणि 4 9. तर ची किंमत किती आली रे मित्रा, 33 आली. म्हणजे त्याच्या आईचं वय किती आहे, 33. आता 33 कोणत्या कोणत्या ऑप्शन मध्ये होतं बघ. आता तू आईचं वय काढलं ना, तुला मी एकदा ऑप्शन सांगितलं की ऑप्शन वरून कसं करायचंय सॉल्व, पण तुला आता ऑप्शन म्हणून मी सॉल्व करून दाखवलं की आईचं वय 33 आलं. तर आईचं वय कोणत्या ऑप्शन मध्ये 33 आहे, तर 1 नंबरच्या, तेच तुझं आन्सर असणार. ओके. तर बघ मुलाचं बी वय काढायचं असेल तर तुला माहित आहे 33 पहिल्या समीकरणात टाक, प्लस x y = 45. तर y = 45 मायनस 33 किती येईल रे मित्रा, इथं 2 आणि 1 12. त्या आईचा मुलगा किती, 12 वर्षाचा असेल. ओके. तर हे ऑप्शन नंबर तुझं 1 बरोबर आलं. मित्रा ह्या गणितांना पेन घ्यायची सुद्धा गरज नाहीये हातामध्ये, तुम्ही असंच ओरली ते ओढू शकता. एवढे सोपे प्रश्न इथं दिले. आईच्या आणि मुलांच्या वयांची बेरीज 45 आहे. आता इथं टोटल करा तुम्ही, 45 कोणतं यायचं, या ऑप्शनचं येत नाही, याचं येत नाही, याचं येत नाही. ऑप्शन 1 बरोबर आहे आपलं. ओके, तेच तुमचं ऑप्शन असणार आहे. आता ट्रायंगल, जर ट्रायंगल एबीसी म्हणजे त्रिकोण एबीसी च्या 3 बाजू एक संगतीने PQRS च्या बाजू एवढ्या असतील तर ते त्रिकोण एकरूप असतात. या गुणधर्माला काय म्हणतात. तर त्यांनी काय दिलंय की 2 ट्रायंगल, त्याचं म्हणणं आहे की 2 त्रिकोण आहे मित्रा. ओके, हा एक त्रिकोण झाला आणि हा एक त्रिकोण झाला. तर त्याचं काय आहे की ही बाजू सपोज, सॉरी हा, त्याचं म्हणणं आहे की ABC आहे, ABC आणि PQR. तर AB = PQ, AC = PR आणि BC = QR. तर असं त्याचं म्हणणं आहे. आता तिन्ही बाजू एक संगत असल्यामुळं काय होईल, बाजू बाजू बाजू, तिन्ही बाजू त्यांच्या संगत आहेत. तर तिचं कोणती कसोटी लागेल, बाजू बाजू बाजूची कसोटी. आपलं ऑप्शन काय झालं, डी. तर ही बा को बा कधी लागेल, 2 कोण संगत असेल आणि 1 बाजू. आणि बा को बा ही कधी लागेल, 2 बाजू संगत असेल आणि 1 कोण समान असेल. आणि कर्णभुजा कसोटी, कर्णभुजा कसोटी म्हणजे कर्णाचा जी भुजा असेल ती एक संगत असेल. ओके. 10 दराने 900 रुपयाचे किती वर्षात चक्रवाढ व्याज 1890 रुपये होईल. आता यांनी काय दिलंय, 10% दराने. एका वर्षाचं व्याज जर तू काढलं मित्रा, एका वर्षाचं व्याज 9,000चं किती येईल 10% दराने, तर हे 2 शून्य गेले 900 रुपये. ओके, 900 रुपये तुझं व्याज आलं एका वर्षाचं. आता दुसऱ्या वर्षी काय होईल, ह्या 9,000वर तुला व्याज तर द्यावंच लागेल. हे पहिल्या वर्ष झालं. आता दुसऱ्या वर्षाचं ह्या 9,000वर व्याज किती आलं आपलं, 900 रुपये. ओके, दुसऱ्या वर्षी ते पण तुला द्यावं लागेल. प्लस ह्या 900वर 10% अजून द्यावं लागेल. 900वर 10% अजून तुला द्यावं लागेल ना. चक्रवृद्धी व्याज म्हणजे काय, व्याजावर व्याज तुला द्यावं लागेल. तर इथं किती आलं तुझं उत्तर, 900 प्लस 9 × 10 म्हणजे 90. टोटल व्याज तुला किती द्यावं लागेल मित्रा,
900 प्लस 990 म्हणजे हे किती 0, 9 आणि 1890. म्हणजे तुला टोटल किती वर्ष लागलं, पहिलं आणि दुसरं 2 वर्ष लागले. 2 वर्षामध्ये तुला 1890 रुपये व्याज द्यायचं आहे. तर आपलं ऑप्शन किती आलं, वर्ष सॉरी हे 2 वर्ष. ओके मित्र, याला पेन घ्यायची सुद्धा गरज नव्हती. आता हे पण कसं 9,000चे 10% किती आता 900. दुसऱ्या वर्षी 900, 900, 1800 म्हणजे 1800च्या जवळच व्हॅल्यू आहे, 1890 आहे. म्हणून आपलं ऑप्शन नंबर 2 एवढं काढण्याची पण गरज नव्हती मित्र त्यासाठी. ओके, तरी मी तुम्हाला काढून दाखवतोय कारण तुम्हाला समजण्यासाठी. ओके, हे झालं. आता एका गोलाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे, तर त्या गोलाचे वक्र पृष्ठभाग काढा. तर बघा, आता गोलाचे वक्र पृष्ठफळ याचा फॉर्म्युला काय असतो, 4πr². तर 4 × पायची किंमत 22/7 दिली त्यांनी आणि r ची किंमत आहे त्रिज्या आपल्याला 7 दिली. 7 × 7, तर हे 7 गेले, हे 7 गेले. 7 चौक 28 × 22. तर कर याचा गुणाकार. याचा गुणाकार कसा करशील तू, चल बघ. याला काय करतो आता, 28 × 2, 28 2 56 होतात, × 11. मी काय केलं, याला 22ला कसं लिहिलं, 11 × 2. ओके, आणि 28 × 2 केले, 56 × 11. आता तुला जर मल्टिप्लिकेशनची ट्रिक माहीत असेल, चल हे काय 6 जसेच तसे लिही. 5 आणि 6 किती होतात, 11. चला 1 आणि हे 6, 616 याचं वक्रपृष्ठफळ होईल किती, 616 चौरस सेंटीमीटर. आपलं हे ऑप्शन आलं मित्रा. चल, एवढं एकदम सोपं गणित होतं हे गणित. बऱ्याच विद्यार्थ्यांना ते लगे त्यांना गोलाचे वक्र पृष्ठफळ किती बाबा, त्रिज्यान पाय गेन असं वाचलं की लगेच त्यांच्या डोक्यात मस्तकात आग जाते. आता बघा प्रश्न काय आहे, सी या रोमन संख्याचिन्हाचे खालीलपैकी कोणती संख्या अचूक दर्शवली आहे. आता बघ याच्यामध्ये काय आहे, 50ला, 100ला, 1000ला आणि 500ला रोमन अंकामध्ये कसं लिहितो, तर तो चार्टच मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, 1ला आय असं लिहितात, 5ला व्ही लिहितात, 10ला एक्स, एलला 50, सीला 100. तर हे इथंच दिलंय. तर आपली तुम्ही हे लक्षात ठेवा, LCDM म्हणजे 50, 100, 500, 1000. LCD आपली LCD नसते का, LCDM हे लक्षात ठेवा तुम्ही. हे 10 पर्यंत तर सगळ्यांना येतात रोमन अंक. 10 म्हणजे व्ही. 9 काढायचे असले तर असं काढायचं, 11 काढायचे असले तर हे 12 झाले. हे सगळ्यांना येतात. पण LCDM हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. L म्हणजे 50 साठी, C म्हणजे 100 साठी, D म्हणजे 500 साठी आणि M म्हणजे 1000 साठी. हे तुम्हाला अगोदर नंतर विचारू शकता. तुम्हाला संख्या देईल 550 लिहा. मग तुम्ही कशी लिहिसाल 550, तुम्हाला माहिती आहे 500 साठी काय D आणि 50 साठी काय L, तर DL हे झालं. अशा प्रकारे तुम्ही संख्या तयार करण्यास सुद्धा सांगू शकतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं. तर आपलं आता इथं C साठी किती आहे, आपलं 100. तर आपलं इथं किती ऑप्शन येईल, C साठी Cच ऑप्शन येईल. ओके, आता बघा 59,30,478 या संख्येत अधोरेखित 5 अंकाची स्थानिक किंमत दर्शवणारे योग्य पर्याय निवडा. तर आता स्थानिक किंमत काढायची आहे. तर कशी काढायची, हा एकक स्थानचा अंक, हा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. तर दशलक्ष म्हणजे 50 लक्ष. ओके, तर तुझं ऑप्शन किती येईल, सी. आता बघ, आता पुढचा क्वेश्चन बघ पटपट. आकाश, अजय व विजय हे 3 मित्र जत्रेला गेले. आता जत्रेचं सीझन चालू आहे मित्रांनो. तर जत्रेला जा, नक्कीच मजा येते एकदम. ते जुने दिवस गेले, एकदम मजा यायची. तिथे एक टोप्यांचं दुकान होतं. 5 प्रकारच्या टोप्या होत्या.
प्रत्येकाने प्रत्येकी प्रकारची टोपी आपल्या डोक्यावर घालून स्वतःचा फोटो काढून घेतला. त्यावेळी एकूण किती फोटो काढले गेले? चल बघ, हा गण्या, हा मन्या आणि टोन्या, हे 3 टोने गेले हो जत्रामध्ये. हा, मग एक दुकान होतं. दुकानामध्ये काय होतं? 1 2 3 4 5 टोप्या होत्या. भाई पहिले हा गेला, एकदम तुम्हाला गावरान भाषेत सांगतो मी. हा बाई गेला. मग बाईला सेल्फी काढायची लय सवय. ती का मित्र म्हणजे कसं, आता तुम्हाला माहिती आहे मित्र कसे बनतात की ज्यांचं एकमेकांसोबत जुळतं. आता तिघांना फोटो काढायचा शौक, म्हणजे तिघांना पण शौक एकत्र झाला ना, मग ती मित्र झाले. मग काय झालं, हे तिघ गेले जत्रात. मग इथं काय केलं त्यांनी, एक टोपीवाला भेटत, तिथं 5 प्रकारच्या टोप्या होत्या. मग यांनी काय केलं, पहिले टोन्या, हा कोणता होता आपल्या, गण्या, टोन्या, मन्या, म्हणजे मन्या, गण्या, टोन्या, जाऊ द्या गावात काय ठेवलंय, मन्या, गण्या, टोन्या. मग मन्या गेला. मग त्यांनी 5 टोप्या होत्या, तर मग एक घातली. तर मग ह्या दोघांनी त्याचे फोटो काढले. यार मस्त आले किती. मग ते 5 टोप्या घालून 5 टोप्यासोबत फोटो काढले. तर मग मन्याने किती फोटो काढले असेल? 5 टोप्या, तर 5 फोटो काढले असेल ना. ओके, मन्या, गण्या, टोन्या. आता गण्या गेला. मग या दोघांनी गण्याचे फोटो काढले. त्यांनी बी 5 टोप्यासोबत 5 फोटो काढले. ओके, 5च टोप्या आहे ना. पहिली एक घालन, मग त्याचा फोटो काढून, मग दुसरी घालन, अशी तिसरी घालन, मग चौथी घालन, मग 5वी घालन, असे 5 फोटो काढले वेगवेगळ्या टोप्या घालून. मग मन्या, गण्या, टोन्या. मग आता टोन्या राहिला. मग टोन्या म्हणतो मी कशाला मागू राहू. मग त्यांनी बी काढले. मग त्यांनी बी 5 फोटो काढले 5 टोप्यासोबत. मग त्यांनी काय म्हणलं आपल्याला प्रश्नामध्ये, स्वतःचा फोटो काढून घेतला. त्यावेळी एकूण किती फोटो काढले गेले? तर प्रत्येकाने प्रकारची टोपी अंगावर घातली. तर किती फोटो? आता यांनी 5 काढले, यांनी 5 काढले, 5 काढले. 5 + 5 + 5 = 15. आता एवढं सोपं गणित होतं मित्रांनो, हे तुम्हाला यायलाच पाहिजे होतं. आता ऑप्शन आहे का आपलं? ऑप्शन खालच्या याच्यात आलं वाटतं. हां, चल आहे, सी ऑप्शन आहे. तर आपलं ऑप्शन किती येईल? 15. 5 अंकी सर्वात लहान संख्या. आता 5 अंकी सर्वात लहान संख्या म्हटलं तर 1 2 3 4 5, ही झाली 5 अंकी सर्वात लहान संख्या. किती झाली ती? 10,000. ओके, 4 अंकी सर्वात लहान. आता 4 अंकी सर्वात लहान संख्या 1 2 3 1000. या लहान संख्येने भागाकार किती येईल? म्हणजे त्यांनी काय म्हणलंय, जे 10,000 आहे त्याला 1000 ने भागायचं. हे 3 शून्य गेले, हे 3 शून्य गेले, उत्तर किती आलं? 10. तर एवढं सोपं गणित होतं मित्रांनो. एका भाकरीने 4 समान भाग केले, त्यापैकी 2 भाग विशालला दिले. आता 4 भाग केले. ओके, विशालला किती दिले? 2 भाग दिले. 4 भागापैकी 2 भाग विशालला दिले. तर ते कसं दाखवते? तर असं दाखवता येईल ना, 4 भाग होते त्याच्यापैकी 2 विशालला दिले. तर ऑप्शन क्रमांक ए आपलं बरोबर आहे. 1 या संख्येबाबत खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? 1 ही संयुक्त संख्या आहे का? तर नाही. संयुक्त संख्या म्हणजे काय, की त्या संख्येचे 2 भाजक असेल, म्हणजे किती झालं? 4 झालं. तर 4चे कसं येईल? 2 गुणिला 2 येईल ना. नंतर 6 झालं, 2 गुणिला 3 येईल, म्हणजे 3 दोन्ही 6. ओके, तसंच किती झालं? 9 झालं. 9चं कसं येईल? 3 गुणिला 3 येईल. 12 झालं, म्हणजे 4 गुणिला 3 येईल. किंवा हे झालं संयुक्त संख्या. आता ही संयुक्त संख्या आहे का मग? तर नाही. चल, ही नाही आहे. 1 ही मूळ संख्या आहे का? नाही. मूळ संख्या म्हणजे काय? त्या संख्येला 1 किंवा त्याच संख्येने भाग जातो. तर 1 ही मूळ संख्या नाही. मूळ संख्या कोणता आहे? तर 2 3 5 7 11 13 ह्या मूळ संख्या झाल्या मित्रांनो. 1 ही संयुक्त संख्याही नाही, मूळही नाही. तर हे आपलं उत्तर बरोबर आहे. ओके, चला पुढचा क्वेश्चन बघा. एकदम फास्टमध्ये घेऊ आपण. आता स्पीड वाढवू, स्पीड. चल बघा, 4 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती असतील? आता बघा, आता 4 ने भाग जाण्याला 2 अंकी संख्या काढायची आहे आपल्याला. तर बघा,
तर कसं काढायचं बघा, 4 ने भाग जाणारी पहिली दोन अंकी संख्या किती येईल मित्रा, तर 4 1 4 4 2 8 4 3 12. पहिली संख्या किती येईल, 12. आणि दुसरी म्हणजे शेवटची संख्या किती येईल रे मित्रा, तर बघा, तर 100 जर घेतले म्हणजे 2 अंकी झाले, हे 3 अंकी झाले, त्याच्यावरची कोणती, 99. 99ला 4 ने भाग जातो का, तर नाही जात. 98, मग 98ला जातो का, तर नाही जात. मग 97, 97ला पण नाही जात. मग घेतली 96. 96ला 4 ने भाग जातो का, 4 2 8 4 चौक 16. ओके, 96ला 4 ने भाग जातो. आता बघा सोपं काय, याला 4 ने तुम्ही भाग देऊन टाका. 4 2 8 4 चौक 16. 4 2 8 4 चौक 16. हे तुमचं झालं. म्हणजे किती संख्या असतील, 24 असतील. टोटल 24 असतील. म्हणजे 96 पर्यंत 24 संख्या असतील. ओके, 24 संख्या. पण आपल्याला माहिती आहे आता 24 संख्या, पहिली 4ची संख्या 4, 4 2 8 4 3 12. आपली इथून सुरू होत आहे ना, 2 अंकी विचारलंय, म्हणजे आपल्या 2 संख्या या 24 मध्ये ऍड झालाय, म्हणून 24 मधून 2 काढले तर उत्तर किती येईल आपलं, 22. म्हणजे आपल्या 4 ने 2 भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती आहे, 22. तर हेच मी असं काढून दाखवलं तुम्हाला, हे सोपं होतं म्हणून. नाही तर त्याचा एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला कसा आहे माहिती आहे का, बघा आपली पहिली संख्या माहिती आहे, पहिली संख्या 2 अंकी पहिली संख्या कोणती आहे, तर 4 ने भाग जाणारी 12. शेवटची संख्या किती आहे, तर आपण काढली ती 96. तर आपल्याला काढायचं आहे. तर मग लास्ट नंबर जी आहे त्याचा फॉर्म्युला आहे, फर्स्ट नंबर म्हणजे ए प्लस n-1 इंटू डी, हा त्याचा फॉर्म्युला झाला. तर लास्ट नंबर किती आपला, 96. फर्स्ट नंबर 12 गुणिला n म्हणजे किती संख्या येईल ते दिलंय आपल्याला, n काढायचा आपल्याला, -1. डिफरन्स किती आहे आता बघा, 4 ने भाग जाणे, 12 नंतर किती येईल, 16 येईल. 16 नंतर किती येईल, 20 येईल. म्हणजे म्हणजे 4 4चा डिफरन्स चालला ना मित्रांनो. 4 ने भाग जातो म्हणजे 4 4चा डिफरन्स इंटू 4. 12 96. हे किती झालं, 12 याला भागूनच टाकायला लागेल. 12 96 आणि 4 1 4 4 2 8. म्हणजे इथं किती राहिलं, सॉरी मित्रा तू गडबड केली. बघ मित्रा, तू गडबड काय केली, हे बघ इथं लास्ट नंबर आपला 96 झाला. 12 प्लस आहे ना, हे गुणीला थोडी आहे. इथं n-1 इंटू 4. तर हे राहील 96 झालं. हे 12 जसेच्या तसे प्लस 4n. चला हे जसे तसं करून टाकू आपण काय करू, n-1 इंटू 4 इज इक्वल टू 96. हे प्लस 12 इकडे होते, -12 करू. ते किती झाले, तर हे झाले 4, हे झाले 8, 84 झाले. आता हा 4 इकडं भागीला आहे, तर हे गुणीला आहे, तर इकडं ते भागीला करू. तर ते किती येईल, 4 2 8 4 1 4. आता आपलं उत्तर किती आलं, n-1 इज इक्वल टू 21. तर n हा -1 इकडे मायनस आहे, तर तिकडे गेल्यानंतर 21 प्लस 1 इज इक्वल टू 22. किती लेंदी आहे फॉर्म्युल्यानुसार, त्याच्यामुळे मी तुम्हाला शॉर्टकट समजून सांगितलं. तर अशा प्रकारे आपलं 22 उत्तर आलं, 4 ने भाग जाणाऱ्या संख्या. आता बघ पुढची 47 नंबरचा क्वेश्चन बघ. 2/3 प्लस 5a इज इक्वल टू 4. यामध्ये a ची किंमत काढायची आपल्याला. a ची किंमत काढायची, तर बघ कसं काढता येईल, तर बघ इथं किती आहे, इज इक्वल टू 4 आहे. तर हे 3/2 प्लस मध्ये इकडे गेल्यानंतर मायनस 2/3. ओके, तर हे कसं करता येईल, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4 3 12 -2/3. तर उत्तर किती येईल, 10/3. 10/3. आणि इकडे किती उरलं होतं आपलं, 5a. इकडं 5a होतं, तर मग a किती येईल, 10/3 गुणिला 3.
म्हणजे इकडे गुणिला आहे तिकडे भागीला जाईल ना. 5 1 5, 5 2 10. तर मग एची किंमत किती आली? 2/3. 2/3 हा एक ऑप्शन सी आहे आपला ऑप्शन आहे. चल मित्रा, चल पुढचं घे, पुढचं पटापट घे. एका शेतातील शेंगा काढण्यासाठी काम 15 स्त्रिया 8 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 6 दिवसात पूर्ण करण्यासाठी, तर आता M1 D1 हे असं आहे मित्रांनो. याचा फॉर्म्युला काय? 15 महिला 8 दिवस काम करतात. ओके, तेच काम 6 दिवस करण्यासाठी किती महिला लागेल? तर 6 दिवस करण्यासाठी. तर हे कसं करता येईल बघा. तर 3 भागल्यात, तर हे M = काय येईल? 15 × 8 / 6. तर हे 3 5 15, 3 2 6, 2 1 2, 2 4 8, 5 4 20. आपलं 20 हे ऑप्शन येईल. आता घ्या पुढचा प्रश्न घ्या एकदम फास्ट मध्ये. चला पुढचा प्रश्न बघू. एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नांचे दुप्पट प्रश्नांचे उत्तर चूक आले. एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्नांचे उत्तर चूक आले तर 51 प्रश्नापैकी त्याचे किती प्रश्न बरोबर आले? टोटल प्रश्न किती आपले? 51. त्यांनी काय म्हणलंय? एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्नाचे उत्तर चूक आले. म्हणजे जर बरोबर त्याचे x असेल, बरोबर प्रश्नाच्या, तर त्याची चूक किती? बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्नाचे उत्तर चूक आले. म्हणजे 2x त्याचे चुकले ना. बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्नाचे उत्तर चूक आले म्हणजे बरोबर त्याने x असेल तर त्याचे चुकीचं किती? 2x. आता टोटल आपल्याला माहिती आहे x + 2x = 51 आहे. म्हणजे 3x = 51 झालं. तर मग x ची किंमत काय आली? 3 1 3, 3 7 21. त्याचे किती प्रश्न बरोबर आले? तर बरोबर किती आले त्याचे? 17. 17 हे उत्तर बरोबर येईल. आता 17 म्हणजे 17 आणि त्याचे चुकीचे प्रश्न 17 दोन्ही 34 असतील. 7 आणि 4 11 म्हणजे 51 बरोबर येत आहे. आपलं उत्तर बरोबर आहे. म्हणजे त्याचे 17 प्रश्न बरोबर असतील. पुढील उदाहरण सोडवा. 16 × 5 / 10 + 4 - 3. आता हे कसं करायचं बघा. एकदम इथं कंचे भागू बेव बडो मातचा नियम लावायचा. म्हणजे काय? 16 × 5 आहे, भागीला किती आहे? 10 आहे, +4 आहे, -3. ओके, 5 1 5, 5 2 10 कर, 2 1 2, 2 8 16 कर. तर 8 + 4 मायनस, आता हे 4 - 3 +1 होईल. तर उत्तर किती येईल तुझं? 9. उत्तर आलं. चला बघितलं. तर हे अशा प्रकारे आपण 25चे 25 गणिताचे प्रश्न सॉल्व्ह केले, जे की छत्रपती संभाजीनगरच्या आजच्या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये विचारले गेलेले आहे. तर तुम्ही मला कमेंट करा कोणत्या जिल्ह्याचं मी सॉल्युशन घेऊन येऊ की तुम्हाला एकदम इझी जाईल की तुमचे प्रश्न बरोबर आहेत की नाही ते बघायला. थँक्यू. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.